जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. सातपुड्याच्या पायथ्याशी अवतरले जम्मू काश्मीर. टुणकी शिवारात शेतकऱ्याने फुलविली सफरचंदाची बाग. संग्रामपूर प्रतिनिधी शेख शाकीर. शेतीतील पारंपरिक पिकांना फाटा देत आणि कडक उन्हाळ्यावर मात करत एका जिद्दी शेतकऱ्याने सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी चक्क सफरचंदाची बाग फुलवली आहे. संग्रामपूर तालुक्यातील टुणकी खुर्द येथील सुभाष शालिग्रामजी चांदूरकर यांनी हा यशस्वी प्रयोग केला असून हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग असल्याने परिसरातील शेतकरी आणि संशोधक ही बाग पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. वाणिज्य शाखेचे पदवीधर आणि संग्रामपूर खरेदी विक्री सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष असलेले सुभाष चांदूरकर यांनी गट नंबर 37 मधील आपल्या 2.5 एकर शेतीत हा धाडसी प्रयोग केला आहे. शासनाच्या फळबाग लागवड अनुदान योजनेत सफरचंदाचा समावेश नसल्याने त्यांनी कसलेही अनुदान न घेता सर्व खर्च स्वतः करून ही बाग उभी केली. चांदूरकर यांनी डिसेंबर 2024 मध्ये माती परीक्षण करून या बागेची लागवड केली. त्यांनी हिमाचल प्रदेशातील पतियाल गावातील एका नर्सरीतून प्रतिरोप 350 रुपये प्रमाणे सफरचंदाची रोपे आणली. अण्णा आणि गोल्डन डोरोसेट अशा उष्ण वातावरणात तग धरू शकणाऱ्या जातींच्या तब्बल 1000 झाडांची त्यांनी 2.5 एकरात लागवड केली आहे. यासाठी ते ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे नियोजन करत असून शेणखत आणि रासायनिक खतांचा योग्य वापर करत आहेत. या नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी सुभाष चांदूरकर यांना हिमाचल प्रदेशातील सफरचंद संशोधक हरिमनभाई शर्मा यांचे भ्रमणध्वनीवरून मोबाईल दररोज मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. विशेष म्हणजे येत्या जून महिन्यात स्वतः हरिमनभाई शर्मा या बागेची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. लागवडीनंतर अवघ्या 1.5 वर्षातच या झाडांना फळे लागण्यास सुरुवात झाली आहे. मात्र झाडांची वाढ खुंटू नये आणि ती आणखी डौलदार व्हावी यासाठी पहिल्या वर्षी बहुतांश फळे तोडून टाकण्यात आली आहेत. सध्या प्रत्येक झाडावर केवळ 4 ते 5 फळेच ठेवण्यात आली आहेत. चांदूरकर यांच्या या यशस्वी आणि जिद्दी प्रयोगामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी खऱ्या अर्थाने काश्मीर निर्माण झाल्याची चर्चा परिसरात रंगत आहे.